तर गेम ऑन सामन्याला होतीये सुरुवात. राहुल मात्र त्यांच्या समोर असेल फलंदाज प्रणील. भरपूर क्रिकेट एकत्र खेळला, परंतु आज मात्र एकमेकांच्या विरोधात खेळत असताना दोन्ही आपल्या शहराला मित्रांनो रिप्रेझेंट करतायत. पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाज राहुल सज्ज, समोर असेल फलंदाज प्रणील. पहिलाच बॉल कॅप मध्ये, जबरदस्त स्ट्रोक फलंदाज प्रणील गाडगेच्या बॅट मध्ये येतोय. पहिल्या बॉल वरती क्रॅकिंग चौका. तर नक्कीच आपण पाहिलं तर मैदानावरती अगदी पहिल्या बॉलवरती चौकार लगावला जातोय. फलंदाज राहुल मात्रे यांच्यावरती आक्रमण चढवण्याचं काम मैदानावरती जरूर केलं गेलंय. पुढचा बॉल इथे कशा प्रकारचा असेल ते देखील पाहणं गरजेचं. तर इथून आपण पाहिलं तर जरूर पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर दुसरा चेंडू आपण पाहू शकाल निर्धाव येतोय. बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता फलंदाज प्रणीलचा, परंतु ते मनसुबे मात्र उद्ध्वस्त करून टाकले आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू वळवलाय. एक धाव इथे मात्र मिळतीये. एका धावेपेक्षा जास्त इथे मात्र काही नसणार आहे. एका धावेने टीमचा धावफलक मात्र पुढे सरकत आहे. तर नक्कीच 3 चेंडूंचा खेळ झालाय. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपण पाहिलं तर सुशांत येतोय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चांगली बॅटिंग ज्या खेळाडूने केली, तो सुशांत सध्या आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग एंड वरती येत असताना काय कशा प्रकारचं क्रिकेट खेळ. पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसरा चेंडू निर्धाव गेलाय, तिसऱ्या बॉलवरती सिंगल, स्ट्राईक रोटेट झाली आहे. सुशांत प्रथमतः स्ट्रायकिंग एंड वरती आहे. हा बॉल इथून आपण पाहिलं तर जरूर अवंतर आहे. अवंतरचा इशारा पंच करत असताना मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल आपण पाहू शकाल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचाच परिणाम मित्रांनो बॉल जातोय सीमारेखा पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. दोन्ही खेळाडूंनी चौकाराने आपल्या डावाची सुरुवात केली आहे. राहुल मात्रे वरती चढवले आक्रमण मित्रांनो, चेंडूची धाव आणि इथून मात्र क्लीन बोल्ड. काय चेंडू हाताळला गेलाय, जबरदस्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये. सुशांतला हा चेंडू समजला देखील नाहीये. पहिल्या विकेटचं पतन फलंदाज सुशांत. बॅक टू पवेलियन. तर धावसंख्या झालेली ती मात्र 10. या षटकातले चेंडू झाले जवळपास 5. शेवटचा बॉल इथे आपण पाहिलं तर नवीन फलंदाज गौरव आलाय मैदानाच्या आतमध्ये. 1 डाऊनच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर फलंदाज गौरवची वर्णी लागते. प्रणील अजून देखील तळ टोकून उभा नॉन स्ट्रायकिंग एंड वरती, परंतु गौरव कशा प्रकारे सामना करेल फलंदाज गोलंदाज राहुलचा पाहणं गरजेचं.
आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न थोडासा लेझी आहे रनिंग बिटवीन द विकेट, परंतु फंबल झालं बॉल पकडताना आणि तिथे एक धाव मात्र वेगाने पूर्ण केली गेली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ झाला समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावसंख्या आपण पाहतोय ती मात्र एक गडी बाद 11 धावा धाव फलकावरती आहेत. तर नक्कीच आपण पाहिलं तर चौकार लगवला जातोय. फलंदाज गौरवच्या बॅट मधनं येतोय पहिल्याच बॉलवरती चौकार. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर नक्की जाऊन पोहोचली ती 16 धावा धाव फलकावरती. पहिल्या ओव्हरला 11 होत्या. पहिला बॉल वाईड, दुसऱ्या बॉलवरती चौकार. 16 पर्यंत जाऊन धाव फलक मात्र विसवताना आपण जरूर पाहतोय. पुढचा बॉल हलक्या हाताने इथे मात्र सन्मान देण्याचं काम मैदानावरती. गौरव थोडस फंबल करत असताना एक धाव इथे मात्र धावून पूर्ण केली जाते. चांगली गोलंदाजी आहे. कमबॅक झाला सचिनचा. बॉडी लाईन अटॅक, दोनच चेंडू झालेले आतापर्यंत. पुढचा बॉल इथे आपण पाहिलं तर चेंडूला चिप करण्याचा प्रयत्न. एक धाव अगोदरच मनसुबा बनवला होता. येणाऱ्या चेंडूला अशा प्रकारे खेळून काढायचं आणि त्याच प्रकारे मित्रांनो हा बॉल मात्र एक्झिक्यूट, हा फटका एक्झिक्यूट केला. एक धाव मिळतीये. एका धावेने टीमचा धाव फलक पुन्हा एकदा पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 18 धावा फलकावरती. पुढचा बॉल परत एकदा गोलंदाज सज्ज. इथून देखील आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. चार चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि 19 धावा धाव फलकावरती आहेत. डॉट चेंडूची सांगता निर्माण केली. गोलंदाज आपण पाहिलं तर सचिन कमबॅक केला. एक चौकार आल्यानंतर पहिल्या बॉलवरती चौकार आला होता, परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी दाखवतोय. हा बॉल देखील पॅडलाईनला आदळताना आपण पाहू शकाल आणि तिथे देखील मात्र मिळतीये सिंगल. इथून जवळपास आपण पाहिलं तर या ओव्हरच्या 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 20 धावा धाव फलकावरती आणि शेवटचा चेंडू इथून मात्र बाकी असेल.
चला चला चला, बुद्धिबळात देखील एवढा वेळ घेता नाही तेवढा वेळ या मॅच मध्ये घेतला जातोय. अतिशय गरमागरमीची मॅच जबरदस्त मित्रांनो. दोन्ही तुल्यबळ संघ एकमेकांच्या विरोधामध्ये चांगला खेळ करताना आपण पाहतोय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, गरज होती का हा फटका खेळण्याच्या प्रश्नात मात्र स्वतःला विचारत असेल फलंदाज, परंतु काय चेंडू हाताळला गेलाय. जबरदस्त फटका. क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. आडव्या बॅटने इथे मात्र ठोकला, परंतु शेवटच्या क्षणाला बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. धावांसाठी मिळतो आणखीन एक चौकार. बड़े बड़े उतर के आते हैं. रोहित शर्माचं पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक झालंय. मुंबई इंडियन्सच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी. पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू आहे. जोरदार प्रहार. रनआउटची संधी देखील मिळाली होती परंतु गमावली आहे. बॅक टू बॅक 2 चौकार. त्यानंतर यावेळेस मैदानावरती सिंगल आली आहे. प्रज्वल जॉग सकाळपासून चांगली गोलंदाजी करत होता. या मॅच मध्ये थोडासा मागडा ठरतोय की काय. 29 ला जाऊन धाव फलक थांबलंय. 4 बॉल झालेले आहेत. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ इथून मात्र येणं बाकी आहे. हा बॉल व्हाईट बॉलचा इशारा पंच करत असताना आव्हान तर धावसंख्येमध्ये मात्र भर पडतीये. 30 धावा झालेल्या आहेत धाव फलकावरती. 30 ऑन द बोर्ड या व्हाईटच्या मदतीने. हा बॉल इथे मित्रांनो बॅकफुट वरती वाट बघत राहिला चेंडूची, आणि चेंडूची वाट जर तुम्ही पाहत राहिला तर चेंडू तुमची कधी वाट लावून जाईल हे तुम्हाला देखील समजणार नाहीये. पुढचा बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. तर इथे देखील पंच मात्र इशारा करतायत आव्हांतर चेंडूचा. आणखीन एक आव्हांतर चेंडू मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आपण पाहिलं तर प्रज्वल यांच्या माध्यमातून आव्हांतर चेंडूच्या संख्येमध्ये वाढ होताना जरूर आपण पाहतोय. धाव संख्या 31 धावा. 31 ऑन द बोर्ड. शेवटचा चेंडू इथे शिल्लक असेल या ओव्हरचा. विनयचा प्रयत्न, एखादा मोठा फटका खेळण्याचा जरूर असेल मित्रांनो या बॉल वरती. टॅप करण्याचा प्रयत्न. या चेंडूला रनआउटची संधी परंतु गमावली आहे. लास्ट बॉल आपण पाहिलं तर जरूर निर्धाव येतोय.
3 ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर धाव फलकावरती धावसंख्या आपण पाहतोय ती मात्र 31 धावा, 31 ऑन द बोर्ड आणि शेवटच्या षटकाचा खेळ अद्याप देखील इथून मात्र येणं बाकी असेल. चला 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 शैलेश स्मृती संघ मॅच सुरू करा. यानंतर अजून 2 मॅचेस आपल्याकडे बॅलन्स आहे. जवळपास 10:30 वाजून गेलेले आहेत मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला विनंती करतो की लवकरात लवकर आपण ही मॅच सुरू करायची आहे. तर यावेळी शेवटच्या षटकासाठी गोलंदाज अक्षय आलाय मित्रांनो. समोर असेल फलंदाज प्रणील. बेस्ट विरुद्ध बेस्टची लढत. पहिलाच बॉल पाईपलाईनला आदळतोय. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडू आहे. हे कॉन्टेस्ट बघायला सर्व प्रेक्षकांना मजा येणार आहे. दोन्ही मित्रांनो उच्च दर्जाचे खेळाडू, उच्चतम खेळाडू म्हणावे लागतील एकमेकांच्या विरोधामध्ये. यावेळेसचा बॉल आडव्या बॅटने इथे मात्र ठोकलाय. 4 धावांसाठीचा फटका देऊन जातोय चौकार. कॉमेंट्री आपण सुरू ठेवूया कारण की 10 वाजून गेलेले डीजे मास्टर. आता तुम्ही देखील थोडा आराम करू शकता. फक्त कॉमेंट्री सुरू राहू द्या आणि जसा वेळ पुढे सरकेल कॉमेंट्रीचा आवाज देखील थोडा थोडा कमी होऊ द्या. आता राहू द्या एवढा परंतु. हॅलो चेक. यावेळेस बॉलच बॅक ड्राइव्ह. कमालीचा फटका लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून चेंडूला भिरकावून लावलाय सीमारेखा पार. 4 धावांसाठी मिळतोय आणखीन एक फटका. येतोय चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार. कॉन्फिडन्स कशाला म्हटलं जातं मित्रांनो हे आपण पाहू शकाल. 2 वेळेस त्याने विनेला थांबवलं आणि 2 चौकार देखील लगवले. परंतु कमबॅक करतोय गोलंदाज. आपण पाहिलं तर अक्षय देखील कमबॅक करतोय. डॉट 4 डॉट. धावांचा विचार केला तर धाव फलकावरती 39 धावा झालेल्या आहेत आणि इथून 2 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. गॅप मध्ये चेंडू आहे. पहिली वेगाने पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. काय घडतंय काय. दोन्ही गाड्या एका रोडावरती. ऍक्सिडेंट तर होणार आणि तो झाला. फलंदाज प्रणीलला इथून माघारी परतावं लागतंय. आणखीन एका विकेटचं बदल. फलंदाज प्रणील बॅक टू पवेलियन. तब्बल 5 चौकार त्याने खेळले आणि 24 धावांचं योगदान आपल्या संघाला दिलंय. 39 धावा झालेल्या धावफलकावरती. शेवटचा बॉल स्ट्रायकिंग या खेळाडूला इथे चेक केलं गेलं. आडव्या बॅटनं ठोकलाय मित्रांनो इथे. खराब चेंडूचा करपूस समाचार. बॉल जातोय वावराच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार.
चेक. हॅलो चेक. तर विजयासाठी लक्ष येते मात्र आपण पाहिलं तर 45 धावांचं आणि प्रत्युत्तर दाखल पहिलाच बॉल इथे आपण पाहू शकाल. तर इथून आपण पाहिलं तर पहिला बॉल निर्धाव चेंडूने सुरुवात मात्र मैदानाच्या आतमध्ये. तर पहिला चेंडू काय होता पंच? पहिला बॉल 1 डिक्लेअर आणि हा चेंडू डॉट असेल. 2 चेंडू आणि इथे मात्र 1 धाव येताना आपण पाहतोय. आणि तदनंतर आमच्या समालोचन कक्षामध्ये सरळ बॅटर हो यू टी आउट. विभागातला आपण पाहू शकाल मैदानाचा ताबा घेत असताना जरूर गौरवला. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज राहुल आल्या आल्या गौरवच्या बॅट मधनं जबरदस्त स्ट्रोक. 4 धावांसाठी इथे मात्र बॉल जातोय चौकार. तर इथून देखील आपण पाहू शकाल व्हाईट बॉलचा इशारा पंच करतायत. एक चौकारानंतर थोडस मानसिक धडपण गोलंदाजावरती. टॅप करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी होती परंतु काही चपळाईने रन पूर्ण केला जातोय फलंदाज पियुष आणि फलंदाज गौरव यांच्या माध्यमातून. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पियुष आणि गौरवची मैदानावरती बघायला मिळाली. एकंदर धावांचा विचार केला तर धावफलकावरती 7 धावा धावफलकावरती आहेत आणि शेवटचा बॉल शिल्लक असेल. एखाद्या मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये जरूर हे खेळाडू मैदानावरती बघायला मिळतील. इथे डायरेक्ट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विकेटचं पतन. फलंदाज पियुष बॅक टू द पवेलियन. आपण पाहतोय ऋषीचा पहिला बॉल आणि इथून मात्र गौरवला माघारी परतावं लागेल. आणखीन एका विकेटचं पतन. फलंदाज गौरव बॅक टू द पवेलियन.
तर आणखीन एक नवीन फलंदाज राहुल मात्रे मैदानाच्या आतमध्ये. इन ॲट नंबर 5, 5व्या क्रमांकावरती जवळपास 3 गडी बाद. संघाची धावसंख्या स्थिरावलेली आपण पाहतोय 7 धावा धावफलकावर. एकच चेंडू या ओव्हरचा झालेला आहे. पहिल्या बॉलवरती विकेट मिळते गोलंदाज ऋषी पाटील याला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. हा बॉल रनआउटची संधी होती, परंतु ऋषी पाटील एक जबरदस्त फिरकीपटू गोलंदाज आहे. पहिल्या बॉलवरती गडी गारद केला, दुसऱ्या बॉलवरती सिंगल मिळतीये. पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज ऋषी. समोर असेल फलंदाज प्रज्वल. आजचा दिवस ज्या खेळाडूने गाजवलाय तोच प्रज्वल मित्रांनो स्ट्रायकिंग एंड वरती आपण जरूर पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 11 धावा धावफलका 8 धावा धावफलकावरती आहेत. हा बॉल इथून पुन्हा एकदा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा पंच करत असताना स्वैर मारा मैदानावरती जरूर होतोय. अवांतर धावसंख्येमध्ये भर. टीमची धावसंख्या 1 गड पुढे जाऊन पोहोचते 9 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा आपण पाहू शकता सिंगल. सिंगलच्या मदतीने स्ट्राइक वरती येत असताना राहुल मात्रे एक मातबगार खेळाडू मित्रांनो आपण पाहतोय. कशा प्रकारची खेळी तो मैदानावरती करेल हे देखील पाहणं गरजेचं. चला यानंतर डीडी स्मृती तुर्बे. आपल्याला विनंती असेल की टॉस साठी या. डीडी संघाला संपर्क साधा. आयोजक आहेत यस आहेत. चला टॉस साठी तयार राहायचं डीडी स्मृती तुर्बे संघ. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. हा बॉल इथून पुन्हा एकदा टाकावा लागेल. वाईटचा इशारा पंच करतायत. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडतीये. परत एकदा आपण पाहिलं तर या षटकातला हा दुसरा ते तिसरा अवांतर चेंडू असावा. बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथून परतावं लागेल. पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर फलंदाज राहुल मात्रे. बॅक टू पवेलियन. नवीन बॅटर अक्षय रावळे मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 11 झालेली आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 11 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. चला टॉस साठी संपर्क साधा डीडी स्मृती तुर्बे संघ. मॅच संपता क्षणी तुमची मॅच सुरू होणं गरजेचं आहे. हा बॉल वाईट +1. 2 धावा या बॉलवरती मिळताना आपण पाहतोय. तर इथे क्लीन बोल्ड असेल. क्लीन बोल्ड होते फलंदाज. तू चल में आया आशिक गत मित्रांनो मैदानावरती जरूर सुरू आहे. तर आणखीन एका विकेटचं पतन मित्रांनो. आला भरत आणि गेला परत. एका पाठोपाठ एक फलंदाजांची जी गळती सुरू आहे. थांबायचं नाव मात्र घेत नाहीये. आणखीन एक फलंदाज हा
मित्रांनो आज आपण पाहतोय आणि जणू की काय इंटरनॅशनल स्पर्धा आहे अशा प्रकारचे बाउंड्री रोप्स देखील आपण पाहू शकाल. खऱ्या अर्थानं याचं संपूर्ण श्रेय आपण देऊया सन्माननीय श्री मानस सामंतरा साहेब यांना, कारण की सक्षम सिक्युरिटीजने आम्हाला सहकार्य केलं या बाउंड्री रोप्ससाठी. आणि आपण पूर्ण बाउंड्री रोप्सवरती पाहू शकाल सक्षम सिक्युरिटीज सर्व्हिस ओनर सन्माननीय श्री मानस सामंतरा साहेब यांची ॲडव्हर्टायझिंग आणि एक सहकार्याची भूमिका या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेसाठी आपल्याला बघायला मिळते आहे. तर सामंतरा साहेब या संपूर्ण आयोजकांच्या वतीने मी आपलं मनपूर्वक आणि खूप खूप आभार व्यक्त करतो, कारण की मित्रांनो खूप मोठं मन लागतं अशा प्रकारचं सहकार्य करायला या स्पर्धेसाठी. 16 धावा झालेल्या आहेत, 4 चेंडूंचा खेळ झालाय. विजयासाठी गरज आहे ती तब्बल अजून देखील 8 चेंडू आणि 29 धावांची. जवळपास प्रत्येक चेंडू मागे चौकार लगवावा लागेल. या वेळेचा बॉल खराब क्षेत्ररक्षण आहे आणि त्याचाच परिणाम मित्रांनो बॉल जातोय सीमारेखा पार. मिळतात धावा 4, येतोय हा चौकार. इथून पुढे आवश्यकता टॅप केलं चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि एक धाव इथे मात्र वेगाने पूर्ण केली जाते. इथून खेळ समाप्त झाला 3 षटकांचा. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 21 धावा धाव फलकावरती आणि उर्वरित समीकरण जर पाहिलं तर येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी 24 धावांची गरज. 6 चेंडू आणि 24 धावा. गोलंदाजी मार्क वरती भावेश आला. डावखुरादाचा एक फिरकी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. भावेशला पण पाहतोय. पहिलाच बॉल इथे मात्र नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून. नो +1. एकूण 2 धावा आपण पाहू शकता या बॉल वरती. तर इथून आपण पाहिलं तर जरूर व्हाईट बॉल, परंतु बॅटर आउट होताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हर्षल आउट होतोय आणि अंतिम फळी शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. इथून जर का बॅटर आउट झाला तर संघ ऑल आउट होऊ शकतो. या अगोदर एक संघ या स्पर्धेमध्ये ऑल आउट झालाय आणि इथून मित्रांनो हा दुसरा संघ ठरेल का या स्पर्धेमध्ये ऑल आउट होणारा. गोलंदाज भावेश सज्ज मित्रांनो हे कामगिरी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. इथून चेंडू निर्धाव येतोय. डॉट बॉलची सांगता. चेंडू झाले त्या ओव्हरमध्ये जवळपास आताशी पहिला. अजून देखील 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 चेंडू आणि 21 धावांची गरज. मॅच मध्ये औपचारिकता उरते फक्त 4 चेंडू आणि इथून मात्र 21 धावांची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा नो बॉल. खराब चेंडू आहे. चला टॉस साठी या. डीडी स्मृती तुर्बे संघ नाही टॉस साठी या. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. सिंगल मात्र मिळते इथे. सिंगल पेक्षा जास्त इथे देखील काही नसणार आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 धावा धाव फलकावर. तर चेंडू झाले त्या ओव्हरमध्ये जवळपास 3. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ मात्र येणं बाकी आहे. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ इथे मात्र बाकी आहे आणि पुढची मॅच तर इथून देखील या मॅच मध्ये औपचारिकता बाकी. या मॅचचा आनंद घेत असताना मानस सामंतरा साहेब आपण पाहतोय. सक्षम सिक्युरिटीज अँड सर्व्हिसचे सर्व प्रोप्रायटर आणि याचबरोबर विजय संपादन केला जातोय कामोडे संघाच्या माध्यमातून. विजेत्या संघाचं मनपूर्वक अभिनंदन. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच आणि पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन सक्षम सिक्युरिटीज अँड सर्व्हिसचे सर्व सन्माननीय श्री मानसजी सामंतरा साहेब यांना की आपण आपल्या शुभ हस्ते या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देऊन सन्मानित करायचंय.
प्रणील ठरतो या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी.